ग्रॅज्युएशन करून बसलो. आयुष्य सुंदर होईल असं वाटलं होतं. चांगला जॉब भेटेल आणि चांगली पगार भेटेल असं वाटत होतं. परंतु ग्रॅज्युएशन झाले आणि रिॲलिटी वेगळीच निघाली. जॉब नाही, प्रेशर, फुल कॉन्फिडन्स झिरो. मग आता काय करावं? पुढील स्ट्रॅटेजीसाठी हा पूर्ण व्हिडिओ पहा. चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ सुरू करत आहे मी. तुम्ही पाहू शकता SSC CGL सिलेक्शन स्टाफ कमिशन प्रत्येक वर्षी नवीन वॅकन्सी जाहीर करत असतं. तर सिलेक्शन स्टाफ कमिशन ही एक गव्हर्नमेंट एक्झाम आहे. ह्या एक्झामसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता व आपलं करिअर सेव्ह करू शकता. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगत बसणार नाही की या जॉबसाठी किती सॅलरी व किती पगार भेटेल, कारण की तुम्हाला यूट्यूबवर असे भरपूर व्हिडिओ भेटतील जिथे तुम्हाला या सर्व पोस्टविषयी माहिती भेटेल. या व्हिडिओमध्ये फक्त मी तुम्हाला अशी माहिती देईन की कोणत्या पोस्टसाठी कोणते क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे. चला तर मित्रांनो, सांगतो तुम्हाला. SSC CGL कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल टेस्ट ह्याच्यासाठी ग्रॅज्युएशन रिक्वायर्ड असतं. SSC CHSL यासाठी फक्त 12वी लागते. 12वी पास असाल तरी तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि जॉब भेटू शकतो. त्यानंतर SSC CPO त्यासाठी ग्रॅज्युएशन लागतं. त्यानंतर SSC GD कॉन्स्टेबल त्यासाठी 10वी, म्हणजे तुम्ही पाहू शकता. SSC MTS हवालदार यासाठी पण 10वी लागते. म्हणजे तुम्ही 10वीवरून ही जॉब मिळवू शकता, 12वीवरून ही जॉब मिळवू शकता आणि ग्रॅज्युएशनवरून ही जॉब मिळवू शकता. त्यानंतर डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग केलेल्या विद्यार्थ्यांसाठी SSC ज्युनियर इंजिनिअरिंग ही पोस्ट आहे. तर डिग्री करून जे विद्यार्थी घरी आहेत त्यांच्यासाठी ही संधी चांगली आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता SSC स्टेनोग्राफर ग्रेड Cची आणि Dची पोस्ट आहे, जी की तुम्ही 12वीवरून भेटू शकते तुम्हाला. म्हणजे तुम्ही पाहू शकता 12वी, 10वी आणि ग्रॅज्युएशन लागतं SSC स्टाफ सिलेक्शन कमिशनसाठी. चला तर मित्रांनो, आपण 2025चा डाटा पाहू SSC स्टाफ सिलेक्शन कमिशनसाठी पोस्टसाठी. तर पाहू शकता CGLसाठी 14,000 पोस्ट निघाल्या होत्या, CGLसाठी 3,000 पोस्ट निघाल्या होत्या, सिलेक्शन पोस्टसाठी 2400 पोस्ट निघाल्या होत्या, GD कॉन्स्टेबलसाठी 53,000 जागा निघाल्या होत्या, MTS आणि हवालदारसाठी 8,000 जागा निघाल्या होत्या. अशा टोटल 82,346 पोस्ट होत्या. Hey y'all, come look at this. रुको जरा, सबर करो. तर तुम्ही पाहू शकता अजून एक पोस्ट जी गव्हर्नमेंट प्रत्येक वर्षी काढते, ती म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट. तुम्ही ऐकूनच असाल. तर रेल्वेमध्ये प्रत्येक वर्षी नवीन जॉब पाहायला भेटतात. तर कोणकोणते जॉब आहेत आणि कोणकोणते पोस्ट आहेत ते बघू शकता. ALP आहे, ग्रुप D आहे, NTPC आहे, पेट आहे, सिलेक्शन स्टाफ स्टेशन मास्टर आहे, ज्युनियर इंजिनियर आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनर आहे, ड्रायव्हर अँड कंडक्टर आहे, कन्स्ट्रक्शन इन्स्पेक्टर आहे. अशा नवीन पोस्ट हा रेल्वे प्रत्येक वर्षी काढते. तर यासाठी रिक्वायर्ड क्वालिफिकेशन आहे ग्रॅज्युएशनवरून पोस्ट भेटते. त्यानंतर तुम्हाला 12वीवरून पोस्ट भेटते रेल्वेमधून. त्यानंतर तुम्हाला 10वीवरून पोस्ट भेटते. तर रेल्वेमध्ये तुम्हाला जर तुम्ही डिग्री केली असेल किंवा कोणत्याही प्रकारचे ग्रॅज्युएशन केले असेल तर तुम्ही रेल्वे या जॉबसाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर रेल्वेमध्ये 10वीमध्ये तुम्हाला जॉब भेटू शकतो. त्यानंतर स्टेशन मास्टरसाठी फक्त तुम्हाला 12वी क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे, जे की तुम्हाला चांगली पगार आणि चांगलं वेतन देऊ शकतं. तरी प्रिव्हियस पार्टमध्ये सांगितल्याप्रमाणे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी किती सॅलरी भेटते हे सांगू शकत नाही आणि सांगणार नाही, कारण की तुम्हाला यूट्यूबवर अनेक व्हिडिओ भेटून जातील, त्यामध्ये तुम्हाला त्या पोस्टविषयी सर्व माहिती भेटेल आणि त्या पोस्टविषयी किती सॅलरी भेटते हेही भेटून जाईल आणि त्या पोस्टसाठी रिक्वायर्ड क्वालिफिकेशन हेही भेटून जाईल. परंतु हा व्हिडिओ बनवण्याचं एक कारण आहे की आपल्या ग्रामीण भागातील किंवा मराठी मुलांना गव्हर्मेंट जॉब भेटावा आणि त्यांना चांगली नोकरी भेटावी, हेच या व्हिडिओतून अपेक्षा आहे. कारण की मीही खूप स्ट्रगल केलं आहे जॉब भेटण्यासाठी. तर माझ्यासारखं स्ट्रगल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी करू नये यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे आणि तुम्हाला प्रत्येक गव्हर्मेंट जॉबविषयी माहिती देत आहे. कोणते क्वालिफिकेशनवरून कोणता जॉब भेटेल ही माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटत आहे. तर 2026 मध्ये येणारी जे जॉब आहेत ते जॉबसाठी तुम्ही अप्लाय करावं व गव्हर्मेंट जॉब आपल्या हातात घ्यावा आणि आपलं भविष्य सुरक्षित करून ठेवावं, यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे. तर चला, आपण भटकत आहे. तरी ह्या सर्व पोस्ट झाल्या रेल्वे रिक्रुटमेंट आणि ह्या पोस्टसाठी आपल्याला प्रत्येक वर्षी किती
वॅकन्सी निघतात ते पाहूया. तर पाहू शकता RRB NTPC 9,000 पोस्ट, RRB टेक्निशियन 6,000 पोस्ट, RRB LP 10,000 पोस्ट, RRB ग्रुप डी जी की 12वीवरून असते त्यासाठी 22,000 पोस्ट. त्यानंतर RRB ज्युनियर इंजिनिअरिंग म्हणजे इंजिनिअरिंग केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही 2,500 पोस्ट निघतात. त्यानंतर मिनिस्टर आयसोलेटेड 1,000 आणि अप्रेंटिस ह्यासाठी पण पोस्ट निघतात. म्हणजे तर तुम्ही पाहू शकता टोटल 50,000 प्लस वॅकन्सी रेल्वे प्रत्येक वर्षी काढते. म्हणजे पहिल्या 82,000 जागा आणि ह्या 50,000 जागा अशा मिळून तुम्हाला 1,30,000 जागा प्रत्येक वर्षी गव्हर्नमेंट काढतं. भाई रुको जरा सबर करो और बहुत मिलेगा आप सब लोग. तर तुम्ही पाहू शकता IBPS ही एक अशा पोस्ट काढते जी की बँकेत रिक्रुटमेंट करते. तरी पाहू शकता प्रोबेशनरी ऑफिसर PO, त्यानंतर क्लर्क, त्यानंतर SO स्पेशलिस्ट ऑफिसर अशा अनेक पोस्ट IBPS बँकेमध्ये रिक्रूट करण्यासाठी काढते आणि प्रत्येक वर्षी ह्याही पोस्ट निघल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरावा. तर 2026मध्ये येणारे प्रत्येक चान्स विद्यार्थ्यांनी कसे आपल्या पदरात पडता येईल हे पाहावे आणि तो चान्स मिस करू नये. हीच चला तर पाहू या पोस्टसाठी प्रत्येक वर्षी किती वॅकन्सी निघतात. तर तुम्ही पाहू शकता IBPS क्लर्कसाठी 13,000 पोस्ट, त्यानंतर IBPS POसाठी 5,000 पोस्ट, त्यानंतर IBPS SOसाठी 1,000 पोस्ट, त्यानंतर IBPS RRBसाठी 13,000 पोस्ट. तरी अशा टोटल 32,000 पोस्ट IBPS बँकिंग रिक्रुटमेंटसाठी काढते प्रत्येक वर्षी. तरी तुम्ही हाही फॉर्म भरावा आणि बँकेत सरकारी मिळवावा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा आणि प्रत्येक मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असंच नाही की मी सरकारी जॉबच फक्त यूट्यूब चॅनलवर टाकतो ना, तर मी प्रायव्हेट जॉबचीही वॅकन्सी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकतो. तर तुम्ही CSCवाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की तुम्हाला नवीन पोस्टसाठी